कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपयश आलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांची आज अजिंक्यतारा कार्यालयात बैठक घेण्यात आली। निवडणूक निकालानंतर प्रथमच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली। यावेळी संपूर्ण वातावरण भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत यशाला अनेक मालक असतात, पण अपयशाला कोणीच मालक नसतो। तरीही हा पराभव माझाच आहे, असे भावनिक उद्गार आमदार सतेज पाटील यांनी याप्रसंगी काढले। तुमचा पराजय हा माझाच पराजय आहे। आता पोस्टमॉर्टम करण्याची वेळ नाही। आजचं पान पालटलं की नवीन पान उघडावं लागतं। आजपर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिली, तशीच साथ भविष्यातही द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। पराभवाची कारणमीमांसा करून आता निर्णय होणार नाही। भविष्यात त्यावर पोस्टमॉर्टम करू असं त्यांनी सांगितलं। आता तशी लाट नव्हती, आताची लाट ही आपल्या बाजूनच होती, काँग्रेसच्या बाजूनच होती। म्हणजे आज सुद्धा 42% मतं ही आपल्या सगळ्या उमेदवारांना पडलेले आहेत, त्यांना 44.5 पडले आणि फक्त 2.5% मतं तो वार्डातला फरक आहे। म्हणजे एखाद्या वार्डामध्ये 4-5 हजारचं लीड त्यांना मिळालं, तो 2.5%चा फरक तिथे आहे। परंतु बाकीच्या वार्डाचा हिशोब आपण बघितला तर घासून अगदी सीटा त्यांच्या आलेल्या आहेत। त्यांचा काही स्विंग आलाय अशातला भाग नाही। त्यांनी आपलं प्रेडिक्शन जे केलं होतं ते 14 सीटांचं केलं होतं की काँग्रेस आणि शिवसेनेच्या मिळून फक्त 14 सीटा या 81 मध्ये येतील असं त्यांचं प्रेडिक्शन होतं। या 35 आल्यात, तो सुद्धा त्यांना शॉक होता की 35 कशा आल्या। कारण की मग याचं कारण काय, तर कोल्हापुरातल्या लोकांची इच्छा होती की काँग्रेस सत्तेत आली पाहिजे, ही 100% इच्छा होती। आता ठीक आहे, आता काही तांत्रिक गोष्टी आहेत म्हणून मी पहिलं वाक्य जे वापरलं, यशाला अनेक मालक असतात, अपयशाला कोण नसते। अपयशाला मी मालकी घेणार आहे, कारण की नेतृत्व मी तुमचं करतोय। मी जसा यशस्वी होऊन बोललो असतो माझ्यामुळे सत्ता आली, तसं आता माझ्यामुळे तुमचा पराभव झाला असं मी म्हणणार आहे। कारण की कुठंतरी मी कमी पडलोय असं म्हणणार आहे, तुम्ही कमी पडला म्हणणार नाही। 2014 मध्ये मी स्वतः पराभूत झालो होतो, त्यावेळी तुम्ही मला साथ दिली। 2024 मध्ये माजी आमदार ऋतुराज पाटीलही याच परिस्थितीतून गेले आहेत। कधी कधी नशीब दोरसुद्धा भक्कम लागते, पण यावेळी ती दोर कच्ची ठरली असं सांगत त्यांनी आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली। मला 2014चा पराभव झाला, मी सुद्धा खचलो होतो, मी सुद्धा घरातून बाहेर पडत नव्हतो। कारण तुमच्यातल्याच लोकांनी, तुम्हीच येऊन मला आता थांबून चालणार नाही साहेब, बाहेर पडायला पाहिजे म्हणून तुम्ही बाहेर पाडलं मला आणि 15ला आपली सत्ता महापालिकेमध्ये आली। तुम्ही सुद्धा येऊन तसं आजची परिस्थिती, मी ज्या परिस्थितीत गेले ते तुम्ही जाताय याची मला निश्चितपणे जाणीव आहे। आणि मग थोडं आता हे झटकून टाका। भाजप शिवसेनेची कोणतीही लाट नव्हती, उलट कोल्हापूरच्या जनतेनं काँग्रेसला साथ दिली असून कोल्हापुरात काँग्रेसची लाट होती। कोल्हापुरात काँग्रेसची सत्ता यावी हीच इथल्या जनतेची इच्छा असल्याचं निकालातून स्पष्ट झालंय। पराभव झटकून वेगवेगळ्या माध्यमातून काम करत राहा, समाजासाठी सक्रिय राहा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। आणि मग थोडं डिसमूड होऊ नका, सगळेजण ताकदीनं पुन्हा एकदा कामाला या ठिकाणी लागा। कारण की तुम्ही प्रभागामध्ये लोकांच्यापर्यंत गेलेला शब्द तुम्ही लोकांना अनेक त्या ठिकाणी दिलेले आहेत, आपण पूर्ण करू शकत नाही, सत्ता आपल्याकडे नाही, परंतु किमान काही गोष्टी आंदोलनाच्या माध्यमातून आपण काम करू शकतो। यावेळी मनोगत व्यक्त करताना भूपाल शेटे यांनी ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलंय त्यांना भेटत राहा, यश अपयश येत राहतं। जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांना साथ देऊया असं आवाहन केलं। आपण ज्या ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, नाही केलेलं आहे, त्यांना आपण भेटण्यासाठी आपण बाहेर पडावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो। कारण आपल्याला देखील फार मोठ्या प्रमाणात मतदान लोकांनी केलेलं आहे साहेब। एक निवडून आलेल्या लोकांच्या समोर गर्दी नव्हती, पण आम्ही जे काही पराभूत झालो काँग्रेसचे, त्यांच्या घराजवळ मोठ्या रांगा होत्या। म्हणजे हे पण आपण विसरून चालणार नाही। आता मतभेद हिवे देवे काही काढू नका, साहेबांच्याकडं अत्यंत दूरदृष्टी असणारे जिल्ह्यातलं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, त्यांच्याकडे सगळी नोंद आहे। त्यामुळे ती काढत बसण्यापेक्षा कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की काही काढू नका, कारण साहेबांच्याकडे सगळी नोंद आहे। त्यानंतर साहेबांनी देखील सांगितलेलं आहे 5 तारखेनंतर आपण साहेबांना येऊन भेटू शकताय। मी आज आपल्याला एवढंच विनंती करतो की जिल्हा परिषदची लढाई देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये साहेबांनी एकाएकी जसा आपल्यासाठी लढा दिलेला आहे त्याप्रमाणे ते लढाईत उतरलेले आहेत। उद्यापासूनच सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सगळे जे काही पराभूत उमेदवार झालेले आहे ते साहेब जवळच्या
जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी उभे राहणार, एवढे या ठिकाणी तुम्हाला मी जाहीर वचन देतो. यावेळी धनंजय सावंत, सुयोग मगदुम, काका पाटील, सरोज सरनाईक, नंदू पिसे, राजू दिंडोरले, मधुकर रामाणे, नागेश पाटील यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, विनायक घोरपडे, दत्ता टिपुगडे, उमा बनछोडे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.